नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर नवीन आठवडा सुरू झालेला आहे, तर त्या निमित्ताने आपण बघूया मार्गदर्शन देवदूत म्हणजेच एंजल्स काय देऊ इच्छित आहेत आणि सोबतच आपण शंकर देवाकडनंही मार्गदर्शन बघणार आहोत. चला बघूया. तर अरे वा, खूप असा सुंदर कार्ड आलेला आहे आणि ऊर्जा नक्की क्लेम करा. अबंडन्स खूप भरभराटी तुमच्या आयुष्यात येणार आहे, येताना दिसत आहे. तर नक्की 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 क्लेम करा. आणि मी हे सांगू इच्छिते मंडळी की इथे अबंडन्स लिहिलेलं आहे, तर त्याचं अर्थ असं नाही की हे फक्त पैशांनाच घेऊन आहे, असं नाही. हे तुमच्या जीवनाच्या कुठल्याही क्षेत्राबाबतीत असू शकतो. तर तयार राहा मंडळी, हे सांगेन. त्याच्यामुळे मोठ्या मनाने हे स्वीकारा आणि पुढे जा, हे सांगेन. चला बघूया आपण की शंकरदेव आपल्याला काय सांगू इच्छित आहे. तर हा आला आहे कार्ड, रिन्युअल थ्रू रुद्र. Invoke the energy of Rudra for renewal. Let go of what no longer serves you, allowing space for new blessings to enter. तर हेच सांगण्यात आहे की शंकरदेवाचा जो रुद्र अवतार आहे, त्यांची तुम्ही नक्की आशीर्वाद घ्या, त्यांची प्रार्थना करा, त्यांचे काही मंत्र वगैरे ठाऊक असतील तर त्याचा जप करा, हेच सांगण्यात येत आहे. आणि ज्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात काहीच देत नाही आहेत ना, ते हेच सांगण्यात येत आहे की त्या सोडून द्या, त्याला लेट गो करा. म्हणजे त्याकडे इतकं लक्ष देऊ नका, त्याला फार ऊर्जा देऊ नका, हेच सांगण्यात येत आहे. तुम्ही जेव्हा हे कराल ना, तेव्हा ज्या गोष्टी खरंच तुमच्यासाठी बनल्या आहेत, ज्या गोष्टी तुमच्यासाठी आहेत, त्या तुमच्याकडे येण्यास सुरुवात होईल, हेच सांगण्यात. आणि नवीन नवीन खरंच म्हणतात ना, ज्या गोष्टी तुमच्यासाठी एक गिफ्ट किंवा आशीर्वादाच्या किंवा रिवॉर्ड ब्लेसिंग्सच्या रूपाने तुमच्यासाठी बनलेल्या आहेत, त्या नक्की येण्यास सुरुवात होतील. पण त्याकरता ज्या गोष्टींमध्ये तुम्ही अडकून आहात, जे तुम्हाला काहीच देत नाही आहेत, त्याच्यापासून दूर व्हा, हेच सांगण्यात येत आहे. दूर होता येत नसेल तर निदान ऊर्जा देणं बंद करा, बाउंड्रीज सेट करा, तुमचे प्रायोरिटीज सेट करा, हे सांगेन. धन्यवाद.